चला तर आपण महत्त्वाच्या आज चालू घडामोडी बघूया. पहिला प्रश्न आहे आपला, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर भारताचा क्रमांक आहे 129. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? करण्यात येतो 21 जून. युनिसेफच्या अहवालानुसार बाल उपासमारीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या देशात आहे? तर सोमालियामध्ये आहे. प्रश्न चौथा आहे, शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर फिनलंड. फिनलंड हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न पाचवा, ICC स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारामध्ये कोण प्रथम स्थानी पटकावला आहे? तर रोहित शर्मा, क्रिस जॉर्डन. प्रश्न सहावा आहे, क्रिस जॉर्डन हा T20 विश्वकप क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशातील पहिला गोलंदाज आहे? तर इंग्लंड. त्यानंतर आहे प्रश्न सातवा, T20 वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला? लक्षात ठेवा, हा पहिल्या स्टार्टला जो 6वा प्रश्न होता तो पहिला आहे आणि 2 वेळा घेणारा पहिला ठरला कोण? तर पॅट कमिन्स. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2024 ची थीम काय? तर इट्स मूव्ह अँड सेलिब्रेट. त्यानंतर येतो प्रश्न 9वा, ब्रिक्स गेम्स 2024 स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकलेले आहेत? तर 29 पदक जिंकलेले आहेत. 10वा प्रश्न आहे, ICC T20 विश्वचषक स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू किंवा गोलंदाज ठरलेला आहे? मिचेल स्टार्क. आय हॅव द स्ट्रीट क्रिकेट स्टोरी हे कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने आत्मचरित्र आहे? तर R. अश्विनचे आत्मचरित्र आहे. त्यानंतर आहे प्रश्न 13, सार्वजनिक परीक्षा आयोग माध्यमांना प्रतिबंध 2024 चा कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आला आहे? तर 21 जून 2024. प्रश्न 14 आहे, आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 ची थीम काय आहे? तर स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. त्यानंतर तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे 15वा, इराणी ट्रॉफी, रणजी करंडक, देवधर ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 16, थॉमस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. त्यानंतर येतो प्रश्न 17वा, भारतातील पहिला AI विद्यापीठ कुलगुरू कोण बनले आहेत? तर सायमन मार्क. त्यानंतर येतो प्रश्न 18वा, भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून कोणत्या शहराला घोषित केलेले आहे? तर केरळमधील कोझिकोड. त्यानंतर येतो प्रश्न 19, तो गोल्डन हाऊस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सलमान रश्दी. आणि शेवटचा प्रश्न आहे 20वा, मॅडम कमिशनर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मीरा बोरवणकर. परत पुन्हा एकदा भेटू आपण नवीन चालू घडामोडी घेऊन. आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल पण टाकण्यात येणार आहे. धन्यवाद.